स्वागत करूया, कारण स्वतःचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, तरच आपण दुसऱ्याचं करू शकतो. आपण बऱ्याच वेळा सगळ्यांचं कौतुक करतो, स्वतःचं करत नाही. आणि या ठिकाणी आज जे पार्लर आहे, कोणाच्या तरी कष्टाला यश मिळालेलं आहे. छोट्यातून मोठ्या गोष्टींकडे तिने वाटचाल केलेली आहे, अशी आमची सुनीता ताई. तिचं स्ट्रगल जर बघितलं, कारण प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे. आणि आजचं असं जग आहे, आपण पूर्वी म्हणायचो की जिथे सांगितलं तिथं दावणीला बांधलं गेलो. 10वी झालं 12वी झालं की लग्न होत होतं, परंतु आता जनरेशन बदलतं आहे, एक से भले दो. कारण आता सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. आपण कमवलं पाहिजे आपल्या हक्काचे पैसे, जे आपण स्वतःसाठी नाही वापरत, आपल्या कुटुंबासाठी वापरतो, आपल्या मुलांसाठी वापरतो. आणि आपली ती एक पिगी बँक असते की जी अडचणीमध्ये कुटुंबाला कामात येते. आणि असंच या ठिकाणी शीतलताईच्या प्रेमापोटी इथं आपल्या मॅडम रजनी मॅडम आल्या, ज्या प्रिन्सिपल आहेत DJ अग्रवालच्या, आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कोऑर्डिनेटर आहेत, मिनी मॅम आहे, जायदा मॅडम आहे, आमच्या ताई पाथे ताई पण आहेत. आम्ही सोबतच होतो बऱ्याच वेळा. आणि तुम्हाला वाटत असेल गट पक्ष बाजूला ठेवा, तिथं फक्त आम्ही महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वासाठी या ठिकाणी उभं, एक लक्षात घ्या. आणि आम्ही नेहमी मदत करत असतो. याच्यामध्ये आज शीतलताईचा सगळ्यात मोठा वाटा आहे की सुनीता ताईचा, आणि शीतल त्यांची मुलगी आहे, आणि आनंद जो आहे, तर खरं तर आनंदसाठी पण टाळ्या वाजवूया, कारण हा सपोर्ट जो आहे कुटुंबातून मिळाला पाहिजे. मुलाने फार धैर्य दाखवलं, आईच्या पाठीशी उभं राहिलं आहे. आणि खरंच म्हणायला लागेल की लेकीचं नाव दिलं आहे शीतल. जी शीतल आहे, शीतल म्हणजे थंड सगळ्यांच्या यांना, तसं आपल्याला तिच्या पार्लरमध्ये आलं ना तर माइंडली बॉडीला एकदम फ्रेश होऊन आपण जाणार आहे. कारण तिच्याकडे जेवढे ट्रीटमेंट आहेत आपण ते मी सांगणारच आहे. पण या सगळ्या आमच्या सुनीता ताईच्या मैत्रिणी, तुम्ही तिच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेल्या आहात. आणि आमच्या भावी नेहमी आम्ही भेटत असतो, बोलत असतो, त्यांचा पण चांगला सपोर्ट आहे. आणि या ठिकाणी त्यांनी जो छोट्या याच्यातून सुरू केला, आपण म्हणतो की जी एक शेतकरी महिला होती, जी शेतामध्ये काम करत होती, तिने असं धाडस दाखवलं या क्षेत्रात यायचं की जिचा मेकअपशी काही संबंध नाही, आणि जे सूर्यच तिचा मेकअप करणार, त्याचं सनबर्न, मग त्याचं किती आपण गोरं आहे किती काय. आणि अशा वातावरणामधून तिने जिद्दीने असं ठरवलं की मला काहीतरी करायचं आहे. आणि तिने कोर्स केले, औरंगाबादला केला असेल, इथे स्थानिक ठिकाणी लीनाताईंच्या इथे केला असेल. आणि माझी मोठी बहीण, आम्ही NGO जो चलाते हैं मैडम, उसके तरफ से भी हम ऐसी जो सिंगल पेरेंट्स है, सिंगल वुमेन्स है, उनको स्ट्रांग बनाने के लिए थोड़ा हेल्प करते हैं. अगर कोई उसमें ज़्यादा फीस लेता है तो हम कम फीस में करते हैं. अभी निशा ताई थी तो उनको भी सपोर्ट किया कि उन्होंने, उनका बिजनेस यहाँ था, तो हमने बोला कि तुम्हारे में टैलेंट है, लेकिन उसने उसका टैलेंट के जोर पे वहाँ पे बहुत सारी पब्लिसिटी की, जहाँ श्रीनिवास प्लाजा है वहाँ पे. तो रंजना बागुल मैडम जो है वो मेरी, उसको RB करके बुलाते ब्यूटिशियन के यहाँ पे, उसका एकेडमी खुद का, तो उन्होंने भी सपोर्ट किया. आज वो नहीं आ पाई, लेकिन उसकी तरफ से मुझे सुनीता दीदी ने बुलाया तो मुझे बहुत अच्छा लगा. मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ का. आणि खरोखर बघायला गेलं ना तर हे स्ट्रगल फार मोठं आहे. मला वाटतं प्रत्येक महिलेने, मग तो कोणताही उद्योग असो, आपण म्हणतो आता आम्ही नोकरी करतो तर आम्ही कोणाचं तरी आम्हाला वरती एक मालक आहे किंवा कोणीतरी अधिकारी आहे. पण जेव्हा आपण स्वतः कमवतो ना तर स्वतःचा मालक आपण असतो, आपण कोणाचे नोकर नसतो. स्वतःचे पैसे, स्वतःचे निर्णय सगळं आपण आपलं घेत असतो. आणि ही क्वालिटी सुनीता ताईंची जी आहे, तर धाडस दाखवलं शेतीमधून एक ब्युटिशियन बनणं, आणि तिचं सगळीकडे खूप छान मेकअप वगैरे ती करते. आणि इथं जर बघितलं तुम्ही आता ब्रायडल मेकअप, पार्टी, आयब्रो, फेशियल, रिटॅन, ब्लिचिंग, टोटल, हे नावं मला असं वाटतं की सगळ्यांना येतात. आणि 7वी 8वीला गेल्यापासूनच, कारण आपल्याला वाटतं की आपण सुंदर दिसणं हा वेगळा भाग आहे, परंतु फेशियल, ब्लीच हे आपले जे आहेत तर माइंड पण रिलॅक्स करायचं आहे, प्रोसेस असते. नुसतं आपल्याला छान दिसण्यासाठी नाही, आपण केव्हा छान दिसण्यासाठी करतो, लग्न असलं का, बरोबर आहे, काहीतरी कार्यक्रम असलं का, तेवढ्या पुरता करतो, आपण लक्ष देत नाही.
परंतु ब्लड सर्क्युलेशन असेल किंवा आपलं ज्या बऱ्याचशा गोष्टी असतात तर या थेरपीमधून चांगल्या होत असतात. हेअरफॉल होत असेल, टेन्शन होत असेल तर त्याच्यासाठी ऑइल मसाज दिली जाईल, त्याची ट्रीटमेंट दिली जाईल किंवा काही आपल्याला डिसीज क्रिएट झाले असेल कशाने तर त्याचं सुद्धा ट्रीटमेंट आणि ती पण मेडिकलरित्या दिली जाते ब्युटिशियनच्या माध्यमातून. छान दिसायचं तर कोणासाठी? बरेच जण म्हणतात की आपण जेव्हा तुम्हाला म्हटली ना कार्यक्रमाला तयारी असं स्वतःसाठी कधी केली का तयारी की मी छान दिसलं पाहिजे? मला मी आवडते कारण मला असं वाटतं की आपल्यासारखे अँटिक पीस आपणच असतो, आपल्यासारखं दुसरं कोणीच नसतं. आपण आपल्याला छान म्हटलं पाहिजे. काही म्हणतात की तुमची हेल्थ आहे, मी म्हणता नाही, मी सॅटिस्फाईड आहे, मी जशी आहे तशी मी आवडते. हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आपल्याला कोणी काय म्हणेल की तुम्ही कसं आहे ते त्याच्यावर डिपेंड करू नका. आणि सुनीता ताईचं तिने तेच ठरवलं की बाकीचे जे आहेत काही मला वाटतं की 10मधून 2 लोक काहीतरी कमेंट्स पण करणार, बॅड कमेंट्स पण असतात, पण त्या सोडायच्या असतात. हां, आणि ते गरज आहे. जेव्हा जेव्हा आपल्याकडे निगेटिव्ह व्यक्ती असतात किंवा जो आपल्यावर काहीतरी आपल्याबद्दल बोलतो ना तेव्हा आपण अजून डेव्हलप होतो, त्या व्यक्तीमुळे होतो. आणि असे व्यक्ती पाहिजे निंदकाचे घरं असावे शेजारी, जे आपल्याला प्रोग्रेस करायला प्रगतीला खूप चांगलं असतं. आणि या ठिकाणी ओपनिंगला आम्ही सगळ्या प्रेमापोटी आलेलो आहोत. तर एकदाच तुमचंच आम्ही खूप जोरदार टाळ्यांनी कौतुक करतो आणि सगळ्यांना सांगेल ह्या जेवढ्या आहेत ना इथं 25 बायांनी तुम्हाला प्रत्येक 250 बायांपर्यंत पोहोचा आणि शीतलच्या पार्लरची पब्लिसिटी करा. नुसतं आजच्या पुरता येऊ नका, प्रत्येकीने कस्टमर पण पाठवा, स्वतः कस्टमर पण बना. आणि मला असं वाटतं आपल्या लेकी बाळींना पण कोर्स लावा. तिला सासरी पाठवण्याच्या अगोदर छोटं मोठं स्वतःला काहीतरी स्किल आलं पाहिजे, कारण संकट सांगून येत नाही. खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणून शीतलताईला मी इथं बोलवते, त्याच्यावर भाभीलाही बोलवते, आनंदे आणि दिदी पण चला आणि सुनीताताई सगळेजण आहेत. कारण तिच्या नावाने पार्लर आहे, तिला मध्ये सेंटरला हवं करून. आणि यांच्या सगळ्यांसाठी आणि त्यांच्यातर्फे सगळ्यांना मी धन्यवाद म्हणते, थँक्यू म्हणते. ते तर बोलतीलच, पण तिच्या जसं सांगितलं की आता हिची पण पब्लिसिटी करा आणि आपले जे ग्रुप आहेत ग्रुपमध्ये सांगत चला, कारण आपल्या एका हाताने दुसऱ्याची प्रगती होणार आहे. आणि याच्यासाठी आम्ही पिंपळनेरसाठी म्हणजे ग्रुप तयार केला आहे. तिथे सगळे कुरड्या करणाऱ्या, पापड करणाऱ्या, मेकअप आर्टिस्ट, साड्यांवाल्या आणि इवन म्हणजे सेल लागला तर ते पण टाकतो. दुकानदारांचं पण खूप छान चालतं, कारण आपण एकमेकाला प्रत्येक ठिकाणी जातो, पण व्हॉट्सअप सोशल मीडियाने जवळ आणलं आहे. आणि लवकरात लवकर मला असं वाटतं की पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा अजून एक काळा तुम्ही जोडून घ्या आणि तुमची अशीच प्रगती हो. ही डोंगऱ्या देवचरणी ईश्वरचरणी प्रार्थना